नमस्कार मित्रांनो, द स्पर्धा मंच यूट्यूब चॅनल आपले सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील अक्षर मालिका हा टॉपिकमधील पोलीस भरतीला PYQ क्वेश्चन बघणार आहोत. पाठीमागील वर्षी पोलीस भरतीला जे काही अक्षर मालिका या टॉपिकवर प्रश्न विचारले होते ते आपण बघणार आहोत. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन असतील आणि ते 10 क्वेश्चन पण वेगवेगळ्या प्रकारचे असतील, म्हणजे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पुढील परीक्षेला मदत होईल. ठीक आहे, तर चला मग आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न E, F, H, K, O पुढे रिकामी जागा दिलेली आहे. ठीक आहे, यांची एक सिरीज दिलेली आहे आणि आपल्या समोर रिकामी जागा विचारलेली आहे. तर त्याचं आन्सर काय आहे ते बघूया आपण. त्याने EFH दिलेला आहे. ई कुठे आहे आपलं बघूया. आपली अक्षर मालिका तुम्हाला माहितीच आहे. अक्षर मालिकेमध्ये कुठे इथे ई दिसतंय, इथे लगेच F दिसते. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, E, F, H, K, O समोर काय येईल ते विचारलं आपल्याला. मला सांगा, ई नंतर लगेच F घेतलेला आहे, म्हणजे इथे किती 0चं अंतर आहे. 5 नंतर लगेच 6, म्हणजे कोणतं घर सोडलेलं आहे का नाही, लगेच पुढचा शब्द घेतलेला आहे. त्यानंतर F नंतर H घेतलेला आहे. H कुठे इथे आहे. जिचं घर सोडलं ना इथं, त्याने काय केलं, इथं एक घर सोडून H घेतलेला आहे. ठीक आहे, मला सांगा आता पुढे H नंतर काय घेतलेलं आहे त्याने, K घेतलेला आहे. इथे किती घरं सोडले, आय आणि जे अशी किती 2 घरं सोडले. ठीक आहे, आता मला सांगा के नंतर काय घेतलेलं, 1 2 3 घरं सोडून काय ओ घेतलेला आहे. के नंतर 3 घरं सोडून ओ घेतलेला आहे. मला सांगा आता इथं आपलं किती, सुरुवातीला 0, 1 घर सोडलं, 2 घरं सोडले, 3 घरं सोडले. आता त्याला किती घरं सोडावं लागतील, 4 घरं सोडावं लागतील. ठीक आहे, मला सांगा 1 घर सोडलं, 2 घर सोडलं, 3 घर सोडलं, 4 घर सोडलं. आता काय येणार आहे, टी असणार आहे समोर. ओच्या नंतर काय येणार आहे, टी येणार आहे. टी असणारा ऑप्शन कुठे आहे का आपल्याकडे बघूया. इथे पहिल्या ऑप्शनमध्ये टी नाही आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये टी नाही आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला टी दिसते. हे आपलं काय उत्तर आहे. चौथा ऑप्शन वाय असून ते पण कॅन्सल. ठीक आहे, तर EFHK O नंतर काय येईल, टी येईल. टी हे काय आपलं उत्तर आहे. तर चला मग आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तीन अक्षराचा एक गट दिलेला आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, तर बघूया आपण इथं काय सी एक्स बी पहिला ग्रुप आहे, दुसरा ग्रुप ई व्ही डी दिलेला आहे, तिसरा ग्रुप आपल्याला रिकामी जागा सोडलेली त्यांनी विचारलेला आहे. पुढे चौथा ग्रुप दिलाय आय आर एच, पुढे काय दिलेलं आहे के पी आणि जे. ठीक आहे, ही अशी एक अक्षर मालिका दिलेली आहे. तर अक्षर मालिका आपण बघताना आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक गटाचा पहिला अक्षराचा आपण अर्थ घेऊया. ठीक आहे, सुरुवातीला काय दिलेलं आहे, सी. ठीक आहे, सी आहे, तर पहिलं अक्षर ई आहे, इथं आपल्याला माहिती नाही काय आहे. तर याच्यानंतर काय आय आहे, नंतर काय के आहे. ठीक आहे, आता आपण वर्णमालिकेकडे बघितल्यानंतर वर्णमालिकेत आपल्याला सी कुठे दिसतो, सी हा इथं दिसतो. ठीक आहे, सी नंतर त्यांनी काय घेतलेला, ई घेतलेला आहे, म्हणजे किती +2 म्हणजे 3. इथं नंबर 3 आहे, इथं नंबर किती 5 आहे, म्हणजे पहिला अक्षर त्यांनी काय केलेलं आहे +2. ठीक आहे, त्यानंतर मला सांगा इथे ई आहे, एफ आपल्याला समोर कुठं आहे, म्हणजे काय आहे रिकामी जागा माहित नाही पहिलं अक्षर. ठीक आहे, तिसऱ्या ग्रुप मधलं. तर आपण बघूया डायरेक्ट समोर काय दिलं त्यांनी, आय दिलेलं. आय कुठं आहे, ठीक आहे, आय आपल्याला इथं दिसतो. ठीक आहे, मला सांगा एक अक्षर सोडून इथे घेतलं, इथं पण आपण जर जी घेतला तर इथं मालिका होते का नाही. सी नंतर डी सोडून ई सोडून एफ नंतर जी सोडून एस नंतर आय. तर आपलं पहिलं अक्षर आपल्याला काय भेटलं, जी भेटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण पुढे बघूया. आय नंतर काय दिलेलं आहे त्यांनी, के दिलेलं आहे. ठीक आहे, जे सोडून काय पुढे के. बरोबर आहे, आपल्याला काय झालं, पहिलं अक्षर भेटलेलं आहे जी. तर आपण आपल्या ऑप्शनकडे बघूया. पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला जी दिसतं का, FUE आहे, म्हणून हा ऑप्शन पहिला चुकीचा. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला सुरुवातीला जी दिसते. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये जी आहे का नाही, हा पण ऑप्शन चुकीचा. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये जी दिसतो आपल्याला सुरुवातीला नाही, हा पण ऑप्शन चुकीचा. ठीक आहे, मला सांगा काही काढायची गरज पडली का आपल्याला, डायरेक्ट आपण पहिलं लेटर बघितलं, पहिलं लेटर आपल्याला काय भेटलं, जी भेटलं. जी भेटल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपलं काय भेटलं, उत्तर भेटलं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही फास्ट सोडवू शकता, उगाच पूर्ण वेळ घालायची गरज नाही. एक आपला लेटर काढल्यानंतर आपण ऑप्शन बघू शकतो. ठीक आहे, एक लेटर काढायचं आपण, नंतर ऑप्शन बघायचं, पुढचा तुमचा वेळ वाचतो आणि तो तेवढाच वेळ तुम्हाला कुठं दुसऱ्या क्वेश्चनसाठी देता येतो. ठीक आहे,
चला मग पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, GSHR आणि IQ असं दिलेलं आहे. ठीक आहे, मला सांगा इथं काय दोन सिरीज एकत्र केलेले आहेत. काय केलेलं आहे त्यांनी? दोन सिरीज एकत्र केलेले आहेत. GSHR/IQ आणि आपल्या समोर काय विचारले काय येईल. ठीक आहे, मला सांगा आपण सिरीज बघताना GS ही एक सिरीज आहे, एक आड एक सिरीज दिली. ठीक आहे, मला सांगा जी कुठे दिसतो आपल्या वर्णमालिकेमध्ये? जी इथं आहे. त्यानंतर त्यांनी काय घेतलेला आहे? एच घेतलेला आहे. त्यानंतर काय घेतलेला आहे? आय घेतलेला आहे. नंतर काय घेणे मला सांगा? जीच्या नंतर लगेच एच, एचच्या नंतर लगेच आय आहे, आयच्या नंतर लगेच काय येणार आहे? जे येणार आहे. म्हणजे आपल्या इथं पहिला लेटर काय भेटला आपल्याला? जे भेटला. जे आपल्या ऑप्शनमध्ये आहे का? आपल्या ऑप्शन क्रमांक 1 पहिला दिसतो जे आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 जे. एकदम सोप्या प्रमाणे आपण सोडून बघतोय. ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्यांनी काय दिलेलं आहे? के बरोबर 120. ठीक आहे, के बरोबर 120, आय बरोबर 80. तर आपल्याला जे बरोबर किती त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आता आपण ह्यांचं सॉल्व्ह करून बघूया. मला सांगा आपल्या वर्णमालिकेमध्ये केला किती नंबर दिलेला आहे? केचा नंबर किती आहे? के बघूया आपण कुठे? इथं आहे. केचा नंबर किती आहे? 11 आहे. ठीक आहे, मला सांगा त्यांनी काय दिलेलं आहे? के बरोबर आपण 11 म्हणतो, 11चा वर्ग केला तर किती भेटणार आहे आपल्याला? 121. 121 मधून 1 वजा केला किती झाले? 120 भेटले आपल्याला, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण आयच्या सोबत बी हे करून बघूया. आयचा का नाही वर्णमालिकेतील नंबर किती आहे? आय इथं आहे. आयचा वर्णमालिकेतील नंबर 9 आहे. मला सांगा 9चा वर्ग. 9चा वर्ग किती तुम्हाला माहित असायला पाहिजे. 9चा वर्ग किती? 81 आहे. 81तून 1 वजा केला किती भेटतात? 80. बरोबर आहे. आपण लावलेलं त्यांनी काय त्यांच्या वर्णमालिकेतील नंबर प्रमाणे वर्ग केलेला आहे. त्यामधून काय केलेलं आहे? 1 वजा केलेला आहे. तर त्याचप्रमाणे आपण जे याचं घेऊन बघूया. ठीक आहे, जे दिसतो आपल्याला. जेचा वर्णमालिकेतील नंबर किती आहे? 10 आहे. ठीक आहे, 10चा वर्ग. 10चा वर्ग किती तुम्हाला माहित असायला पाहिजे. किती? 100 आहे. त्यातून जर 1 वजा केला तर आपल्याला भेटतात किती? 99. 99 असणारा ऑप्शन आपण बघूया. ठीक आहे, मला सांगा ऑप्शन क्रमांक 1 किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 100 दिसतो. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 120 दिसतंय. ऑप्शन क्रमांक 2 पण चुकीचा. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 191 दिसते. ऑप्शन क्रमांक 3 पण चुकीचा. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला 99 दिसले. आपलं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 4 जे बरोबर 99. ठीक आहे, अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. खूप इझी आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, त्यांनी काय दिलेलं आहे? 3 लेटरचा एक ग्रुप आहे. ठीक आहे, पहिले त्यांनी काय दिलेलं आहे? A2B, C4D, E6F. पुढे विचारले आपल्याला रिकामी जागा काय येईल. ठीक आहे, मला सांगा इथं आपण बघितल्यानंतर एकदम सोपं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आपण. काय बघूया आपण. ठीक आहे, मला सांगा लेटरकडे बघितल्यानंतर आपण अंकाकडे बघितल्यानंतर बघा किती न अंक वाढतात. पहिला 2 होता, 4 झाला, म्हणजे 2 न वाढले. पुन्हा किती? 6 झाला. इथं पण अंक किती न वाढला? 2 न वाढला. मला सांगा इथं जे पुढे अंक येईल किती असेल? 2च वाढणार ना. किती होईल? 8 होईल. ठीक आहे, मला सांगा आता 8 असणार आपण ऑप्शन बघूया. ठीक आहे, 8 असणार ऑप्शन आपल्याला इथे भेटतो का? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 8 आहेत का? 4 आहेत. हा पण प्रश्न चुकीचा. ठीक आहे, आपल्या ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 8 भेटतात. आपल्या ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 8 भेटतात. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये काय? 10 आहेत. हे पण उत्तर आपलं येईल का? नाही. ऑप्शन क्रमांक 4 पण आपलं उत्तर असणार आहे का? नाहीये. ठीक आहे, आता मला सांगा आपण एक हे बघूया. अक्षरांचा अभ्यास करूया आपण. ठीक आहे, मला सांगा पहिल्या ग्रुपमध्ये आपण बघितलं आपल्याला काय दिसतं? ABCD EF. इथं किती येणार आहे? GH. त्यांनी काय केलेलं आहे? क्रमाने वर्णमालिका दिलेली. ठीक आहे, आता मला सांगा आपल्याला भेटलं सर्व काय? G8H हे आपलं काय उत्तर आहे. अशी असणारी वर्णमालिका कुठे दिसते आपल्याला? सॉरी, ऑप्शन कुठे दिसते का? ऑप्शन क्रमांक पहिला कटलेलाच आहे. ऑप्शन क्रमांक 4 पण अगोदरच कटलेला आहे. ऑप्शन क्रमांक राहिला काय? 2 आणि 3. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये GH आहे का? नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 पण चुकला. ऑप्शन क्रमांक मध्ये आपल्याला भेटलं G8H. बरोबर आहे.
अशा प्रकारे खूप सोपा क्वेश्चन होता, थोडा मला आवड वाटला असेल. ठीक आहे, आपण हा क्वेश्चन कडे बघितल्यानंतर क्वेश्चन बघायचा पण गरज नाही, आपल्याला लगेच आपला आन्सर भेटून जाईल. मला सांगा, आपण सुरुवातीला काय दिले त्याने, एक्स बी एक्स, ठीक आहे, डब्ल्यू सी डब्ल्यू, व्ही डी व्ही, ठीक आहे, यू ई यू. पुढे काय विचारलं आपल्याला, काय येईल तर. ठीक आहे, मला सांगायचं लगेच बघितलं आपल्याला सोड कळतं. पहिल्यांदा एक्स आहे, शेवटी एक्स आहे. परत डब्ल्यू आहे, शेवटी डब्ल्यू आहे. व्ही आहे, शेवटी व्ही आहे. इथे यू आहे, शेवटी यू आहे. मला सांगा, जो पहिला अक्षर आहे तेच ते 3 नंबरला अक्षर आहे, बरोबर आहे. मला सांगा, इथं बघू ऑप्शन बघा, मग बदल. पहिल्यांदा काय आहे, व्ही आहे. इथं 3 नंबरला टी आहे. इथं मग डायरेक्ट 3 नंबरला पण काय असायला पाहिजे होतं, व्ही असायला पाहिजे. तर आपण हे बघू, सोडवायची गरज पडली असती. इथे पहिला अक्षर शब्द आणि तिसरा शब्द वेगळा असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 पण चुकीचा. मला सांगा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पहिला शब्द आणि तिसरा शब्द सारखा आहे का, नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 पण चुकीचा. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसते आपल्याला पहिला शब्द आणि तिसरा शब्द सारखा आहे की नाही. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे का ऑप्शन हेच उत्तर आहे म्हणून. कोणता शब्द आहे ते माहित नाही आपल्याला, फक्त काय आहे, पहिला शब्द आणि तिसरा शब्द काय असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 कडे बघूया. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पण पहिला आणि तिसरा शब्द सारखा आहे का, नाहीये. ऑप्शन क्रमांक 4 पण कटला. मला सांगायचं, तुम्हाला काही सॉल्व्ह करायची गरज पडली का, काहीही गरज पडली नाही, डायरेक्ट आपल्याला उत्तर भेटून गेलं. ठीक आहे, काय आपलं उत्तर, टी एफ टी, ऑप्शन क्रमांक 3, टी एफ टी. अशा प्रकारचे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात, जे की तुमचा वेळ वाचतो. फक्त अशा क्वेश्चनमध्ये तुम्ही थोडं प्रश्न बघून ऑप्शनकडे एकदा बघायला पाहिजे. तसं आपण पूर्ण इथे वेळ घालत बसतो. आपल्याला किती वेळात उत्तर भेटलं असतं, फक्त 3 ते 4 सेकंदामध्ये, आणि आपण ह्याला सोडवायला जवळपास अर्धा मिनिट घालतो. ठीक आहे, अशा प्रकारे प्रश्न जेव्हा आले तेव्हा तुमचा पहिला ध्येय असला पाहिजे की आपण पटकन क्वेश्चन सोडवणार, आणि इथं जे वेळ उरलाय तो दुसऱ्या प्रश्नाला वेळ दिला पाहिजे. ठीक आहे, तर आपण इथे सोडून बघूया. मला सांगा, इथे बी आहे, सी डी ई एफ, बरोबर आहे. आपल्याला लगेच भेटतो ना, एफ भेटला. एफ आहे का इथे 2 नंबर कुठं, आपल्याला एफ भेटलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मला सांगा, आता हे त्यांनी काय घेतलेलं, अक्षर घेतले. ठीक आहे, वर्णमालिका उलट्या क्रमाने त्यांनी अक्षर घेतलेले आहेत. ठीक आहे, एक्स घेतला, एक्स पुढे एक्स नंतर डब्ल्यू, नंतर व्ही, नंतर यू, नंतर काय असणार आहे, टी असणार आहे, बरोबर आहे. टी पहिला अक्षर, तिसरा अक्षर काय सेम, म्हणून आपल्याला उत्तर काय भेटते, टी एफ टी. अशा प्रकारे पण सोडू शकता. ह्याच्यात फक्त काही 20-30 सेकंद लागतील. जर डायरेक्ट तुम्ही ऑप्शन बघून सोडवलं तर तुम्हाला 5 सेकंदात तुमचं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, ए बी कॉमा ई एफ कॉमा जे के कॉमा पी क्यू. ठीक आहे, मला सांगा, आता आपण काय बघितलं होतं, ही सरळ एक वर्णमालिका क्रमाने असेल. ठीक आहे, मला सांगा, सुरुवातीला इथं काय ए बी आहे, कुठे ए बी. ठीक आहे, आपल्याला भेटलं काय, ए बी भेटलं. त्यानंतर काय केलेलं त्याने, 2 घर सोडून ई एफ घेतलेलं. ठीक आहे, एक घर सोडलं, 2 घर सोडलं, पुन्हा काय घेतलं, ई एफ. ठीक आहे, मला सांगा, इथं आपण बघूया जे घेतलेलं आहे त्याने. इथं किती घर सोडले, 1 2 3 घर सोडून काय घेतलेलं आहे, जे के. ठीक आहे, इथं किती घर सोडले, 3 घर सोडले. आता बघूया, याच पॅटर्न प्रमाणे सुरुवातीला 2 घर सोडले होते, पुन्हा 3 घर सोडले, तर इथं किती घर सोडायला पाहिजे, त्यांनी 4 घर सोडायला पाहिजे. अशा प्रकारे आहे का, 1 2 3 4 घर सोडून इथे काय यायला पाहिजे, पी क्यू. पी क्यू आहे ना, बरोबर. त्यांनी काय घेतलं, इथं पी घेतलेला आहे इथं, आणि क्यू घेतलेला आहे. ठीक आहे, मला सांगा, इथं 2 घर सोडली त्यांनी, इथं 2 घर सोडली, इथं 3 घर सोडली, इथं 4 घर सोडली. यांच्यामध्ये कितीचा गॅप असायला पाहिजे, 5चा गॅप असायला पाहिजे. ठीक आहे, मला सांगा, 1 2 3 4 5चा गॅप सोडून जर आपल्याला काय भेटते, आपल्याला डब्ल्यू एक्स. ठीक आहे, आपलं उत्तर काय, डब्ल्यू एक्स. डब्ल्यू एक्स असणारा पर्याय कुठे आहे का, इथं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये नाही आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 नाही. ऑप्शन क्रमांक 2 पण नाही. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला डब्ल्यू एक्स दिसतं, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक काय, 3. इथं त्यांनी काय दिलं होतं, सरळ 1 बी, सी डी सोडून ई एफ, नंतर काय जी एच आय सोडून जे के, नंतर काय एल एम एन ओ सोडून पी क्यू, नंतर काय आर एस टी यू व्ही सोडून डब्ल्यू एक्स. ठीक आहे,
अशा प्रकारे सिरियल नंबरने वर्णमालिका दिली होती. फक्त 2-2च्या गटामध्ये काय केलं होतं त्याने, स्पेसिफिक अंतराने काही घरं सोडून दिली होते. ती सुरुवातीच्या पहिल्या गटामध्ये दुसऱ्या गटामध्ये त्यांनी 2 घरं सोडले, दुसऱ्या गटामध्ये तिसऱ्या गटामध्ये त्यांनी 3 घरं सोडले, तिसऱ्या गटामध्ये आणि चौथ्या गटामध्ये त्यांनी 4 घरं सोडले, चौथ्या गट आणि 5व्या गटामध्ये त्यांनी किती 5 घरं सोडले होते. ठीक आहे. अशा प्रकारचा हा क्वेश्चन दिला होता. तर बघा पुढच्या क्वेश्चनकडे वळूया आपण. ठीक आहे. हा क्वेश्चन काय दिलाय त्यांनी, ए ए कॉमा सी डी ई कॉमा ई जी आय कॉमा जी जे एम कॉमा रिकामी जागा. ठीक आहे. हा क्वेश्चन सोडवताना आपण लक्ष देऊया. ठीक आहे. मला सांगा त्यांनी सुरुवातीचा पहिल्या गटाचा पहिला अक्षर आणि दुसऱ्या गटाचा पहिला अक्षर आपण बघूया. इथे ए दिसतो आपल्याला, इथं सी दिसतो. ठीक आहे. इथं काय केलेलं आहे त्यांनी, पहिला 1 3 म्हणजे गॅपमध्ये ह्यांचा जर का नाही किती घर सोडलेत त्यांनी, इथं 1 घर सोडून दिलं. ठीक आहे. मला सांगा सी आणि पुन्हा ईचं इथं दिसतात, इथं किती घर सोडले त्यांनी, सी आणि ई इथं पण किती घर सोडलेलं आहे, 1 घर सोडलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एफ सोडून जी येईल. ठीक आहे. एफ हा घर सोडून त्यांनी काय घेतलेलं आहे, जी घेतलेलं आहे. आपल्याला काय आता आय सोडून आपल्याला काय आलं पाहिजे, जी असलं पाहिजे. ठीक आहे. सॉरी एच सोडून आपल्याला काय घेता आलं पाहिजे, आय आय असलं पाहिजे. ठीक आहे. काय असलं पाहिजे, आय आलं पाहिजे. ठीक आहे. मला सांगा ऑप्शन क्रमांक कुठं ए मध्ये सुरुवातीला आय दिसतो का, आपल्याला भेटला ना सुरुवातीला पहिला लेटर काय आय. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये काय ए आहे म्हणून हे चुकीचा. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतो आय दिसतो. पुढचे ऑप्शन चेक करावं लागते ना आपल्याला. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये इथं ओ आहे म्हणून हा पण ऑप्शन चुकीचा, इथे एच आहे म्हणून हा पण ऑप्शन चुकीचा. ठीक आहे. आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. आपलं उत्तर काय, आय एम क्यू. तरी आपण सोडून बघूया. ठीक आहे. त्यानंतर मला सांगा दुसरे लेटर बघितलं आपण, ए डी दिसायले. ए कुठे घेतलं त्यांनी, इथला घेतलेलं आहे. त्यांनी काय घेतलेलं आहे, पुढे डी घेतलेलं आहे. किती घरं सोडली, 1-2 घरं सोडले. ठीक आहे. सी नंतर डी नंतर काय आलेलं आहे, जी आलेलं आहे. डी कुठे इथं आहे, जी इथं आहे. किती घरं सोडली त्यांनी, 1-2 घरं सोडली. ठीक आहे. त्यानंतर जी नंतर काय घेतलं त्यांनी, जे घेतलेलं आहे. जी नंतर जे घेतलेलं आहे, किती घरं सोडली, 1-2 घरं सोडली ना, बरोबर आहे. तर मला सांगा जे नंतर किती घर सोडतं, की आणि एल घर सोडून किती एम घर घेणार आहेत, बरोबर आहे. अशा प्रकारे ह्या सिरीजचं पण आपल्याला उत्तर भेटतं. ऑप्शन बघणं सर्वात महत्त्वाचं. ऑप्शन बघून नंबर सिरीज असेल, अक्षरमालिका सिरीज असेल, अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये किंवा बुद्धिमत्तेच्या कोणत्याही क्वेश्चनमध्ये तुम्ही का नाही ऑप्शन बघून प्रश्न सोडवायला पाहिजे, जेणेकरून तुमचा लगेच वेळ वाचेल. ठीक आहे. तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्यांनी सहसंबंधाचा क्वेश्चन दिलेला आहे. काय दिले, डी जसे डब्ल्यू त्याचप्रमाणे एफ जसे काय. ठीक आहे. तर आपण बघूया. ठीक आहे. डी कुठे, डी जसे त्यांनी डब्ल्यू दिले, डी इथं आहे, डब्ल्यू इथं आहे. त्याने काय केलं, वर्णमालिकेमध्ये डीच्या खालचा लगेच घेतला. ठीक आहे. मला सांगा हे अशा प्रकारचा ग्रुप लगेच त्याने घेतला, डीच्या खाली लगेच डब्ल्यू घेतला. तर एफच्या खाली काय असणार आहे, यू असणार आहे. ठीक आहे. कुठे एफ इथे आहे, यू इथे आहे. ठीक आहे. मला सांगा यू आपल्याकडे ऑप्शन आहे का, आहे. ऑप्शन क्रमांक 2 यू भेटलेला आपल्याला. आपलं उत्तर काय, यू. ठीक आहे. ए झड बी सी एक्स डी ई व्ही एफ जी टी एच पुढे काय दिलेलं आहे, रिकामी जागा दिलेली आहे, बरोबर आहे. इकडे लक्ष द्या. आपण वर्णमालिकेचा बघितला आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आपण वर्णमालिकेचा अभ्यास केला, अभ्यास जर असेल आपला तर काय दिसतं आपल्याला, ए बी सी डी ई एफ जी एच. आता समोर काय असलं पाहिजे, आय आणि जी असलं पाहिजे. ठीक आहे. आपल्याला आपल्याकडे उत्तरामधला भेटला. पहिलं लेटर काय असलं पाहिजे, आय, आणि तिसरं लेटर काय असलं पाहिजे, जे असलं पाहिजे. आय आणि जे असणारा आपण पर्याय शोधूया. पहिल्या ऑप्शनमध्ये काय आहे, आपल्याला इथं जे आणि आय भेटलं. हे काय झालं, उलट झालं नाही, ऑप्शन नाही आहे. आपल्याला दुसऱ्या ऑप्शनमध्ये आय भेटतं, जे भेटतं. ठीक आहे. आपल्याला तिसऱ्या ऑप्शनमध्ये जे पी क्यू भेटला म्हणून हा पण ऑप्शन नाही आहे. इथं पी आणि एल भेटला म्हणून हा पण ऑप्शन आहे का, नाही. किती सोपं होतं एकदम, आपण सोडवायला 5 पण सेकंद लागले नाहीत. आपल्या ह्याच्यामध्ये काय आलं, आता दुसरा मधला लेटर काढूया आपण. ठीक आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, झड दिलेला आहे, एक्स दिलेला आहे, व्ही दिलेला आहे, टी दिलेला आहे. बघा मला सांगा, झड इथं आहे, एक्स इथं आहे, व्ही इथं आहे, टी इथं आहे.
असणारच काय, आर असणार आहे. आर कशामुळं, त्याने काय केलेलं आहे, उलटी वर्णमालिका घेतलेली आहे आणि ग सोडून दिलं आहे. ठीक आहे, झड झड नंतर वाय सोडून एक्स घेतला, एक्स नंतर डब्ल्यू सोडून व्ही घेतला, व्ही नंतर यू सोडून टी घेतला, टी नंतर एस सोडून आर घेतला. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला इथं काय भेटलं, आर भेटलं. आपलं उत्तर काय आहे, आय आर जे. आय आर जे असणार ऑप्शन कोणता, ऑप्शन क्रमांक 2. म्हणून आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 2 आय आर जे. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो